आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू, आपण सुंदर दिवसामध्ये तुझ्या आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादी परमेश्वर, तुमच्या वचनाचा लाभ प्रत्येकाला सहाय्य कर. ही प्रार्थना तुझ्या प्रभूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया. हालेलुया. आपण आजपासून नवीन वर्षाला सुरुवात करत आहे की वर्षाचे 12 महिने 365 दिवस परमेश्वर आपल्याला नेहमी सांभाळत असतो. आजच्या काळामध्ये जर परमेश्वराने दिलेले सुंदर दिवस हे आपल्या सगळ्यांना सांभाळून ठेवायचे आहे. तर आज आपण वचनाद्वारे सुरुवात करणार आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म कोणत्या काळापासून सुरू झालेला आहे. आपल्या सर्वांना त्याचा इतिहास माहिती नाही, परंतु हे कॅलेंडरच्या नियमानुसार महिन्यानुसार आपण बघतो. तर त्यावेळेला आजचा 1 तारीख म्हणजे मंदिरात समर्पण झालेलं येशू ख्रिस्त. तर आपल्याला एक शिकायचं आहे की परमेश्वराच्या राज्याविषयीचा इतिहास कोणा समजून घेतला पाहिजे. की आपण सण करतो पण सणाचा अर्थ मात्र सर्वांना समजलेला नाही किंवा समजत नाही. फक्त आपण खाल्लं गेलं मौज मजा केलं की आपलं जीवन आपले शोधून काढतो. परंतु या जीवनामध्ये कुठेतरी आपल्या जीवनाचा खरा अनुभव जो आहे तो आपण आतापर्यंत घेतलेला नाही. तर आपल्याला आज शिकायचं आहे की येशू ख्रिस्ताचा जन्माची मेन स्टोरी कशी सुरुवात होते. 2024 मध्ये आपण सुरुवात करत आहोत. तर बायबल मधल्या पहिल्या मुद्द्यावर सुरुवात करूया की येशू ख्रिस्ताच्या जन्म झालेल्या जन्माचे अगोदर दिवस नाही की मरियममध्ये सर येशूच्या आईला पवित्र आत्म्याचा स्पर्श झाला आणि ते बाळ झालं कसं. तर आपण दुसऱ्या अध्यायापासून सुरुवात करूया. पहिलं मत्ते मधून घेऊया आणि मत्ते 2रा अध्याय वचन 7 पासून आपण पुढे जाऊया. मत्ते 2 वचन 7. तेव्हा हेरोदाने मागे लोकांना गुप्तपणे बोलावून त्यांच्यापासून तारा दिसू लागल्याची वेळ नीट विचारून घेतली. म्हणजे जिथे येशू ख्रिस्त जन्मलेला होता त्याच दिशावर तिथे तारा होता आणि ताऱ्याच्या दिशामुळे येशूचा जन्म कुठे आहे. आता जो हेरोद राजा होता, हेरोद राजाचं म्हणणं होतं की मीच या जगात खरा राजा आहे, बाकी कोणतेच राजे माझ्या पुढे टिकणारे नाही. तर त्याचा स्वतःचा एक स्वार्थ होता. आता अनेक ठिकाणी अनेक लोकांचा स्वार्थ असते. स्वार्थ असल्यानंतर तो कोणताही मनुष्य शेवटपर्यंत टिकत नाही. तर हा हेरोद जो होता त्या या हेरोदाचं जीवन असं होतं की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात सगळ्यात श्रेष्ठ मीच आहे असं आलेलं. आणि हेरोद आपला अहंकार आणि गमेट अशा पद्धतीने जीवन जगत होता. पण पुढे वचनाद्वारे आपल्याला जगाचा राजा आणि सार्वत्रिकचा राजा याच्यात फरक होता. वचन 8. आणि त्यांना व्यक्तिवाद पाठविताना म्हटले, तुम्ही जाऊन त्या बाळकाविषयी बालकांनी विचारपूस करा. बघा त्यांनी काय सांगितलं, ते बाळक कसं आहे, कुठे आहे, काय त्याची बालकाईने काय करा, त्याचा विचारपूस करा. म्हणजे प्रभू येशूचा जन्म झालेला होता. तर त्या जन्माचा ऐतिहासिक गोष्टी कुठे आहे, कसे आहे, काय तो पहिलं त्याच्या मनात वाईट होतं, चांगलं नव्हतं. तो चांगल्या दृष्टीने विचारायला नाही आला. त्यांना कुठेतरी फसवायच्या दृष्टीने तो विचार करत होता. तुम्हाला शोध लागल्यावर मला कळवा, म्हणजे मी येऊन त्याला नमन कर. काय बोलला तो, काय बोलला, मी येऊन त्याला नमन केले. राजाचे सांगणे ऐकून ते निघाले आणि पहा जो तारा त्यांनी पूर्व दिशेस पाहिला होता, तो पाहिलेला होता, तो जिथे तो बालक होता त्या जागेवर जाऊन थांबेपर्यंत त्यांच्या पुढे चालला. आता विचार करा, तो तारा हळूहळू जे चाललंय तशाच ठिकाणी
तिथे उभं होतं. हालेलुया. आता तिथे येशू आहे जन्माला, तिकडे तारा. तो तारा पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. तो तारा पाहिला, त्यांना अतिशय आनंद झाला. आता तुम्ही विचार करा, एखाद्या व्यक्तीला आपण बघतो की तिथे बाळ जन्माला या घरी चांगलं बाळ आहे, सुंदर दिसते, तिथे गेल्यानंतर आपण बघितल्यानंतर त्या बाळाला बघितल्यावर आपल्याला आनंद होतो. हालेलुया. म्हणून त्याने काय सांगितलं, तो तारा पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. हालेलुया. आता तुम्ही विचार करा, यांचं मत कसं होतं. यांचं मत जे होतं ते पूर्णपणे चुकीचं होतं. जर तुम्ही आता 1 ते पुढे 6 पर्यंत पुढे जर वाचलं त्या 2 अध्यायामध्ये, तेव्हा तो एवढाचा राजा वाटला. हा राजा नाही, कोण हेरोद नाही, एवढी लोकांचा एक राजा होता. हालेलुया. म्हणजे तो कुठे आहे, मग याजक लोक होते, शास्त्री पुरुष होते, संदेशाच्या द्वारे काय काय सांगितलेलं होतं तो इतिहास आहे. पहिला अध्याय पहिल्यापासून सुरुवात केली, दुसऱ्या अध्यायामध्ये तर तिकडे त्याचा इतिहास दिलाय. पण आपल्याला टाइम कमी म्हणून इथून तुम्हाला तो काळ कसा आहे परत ग्रुपमध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये पण यायचं आपल्याला. घे पटापट. नंतर ते त्या घरात गेले, तेव्हा तो बालक आपली आई मरिया, तो बालक आणि आपली आई जी आहे ती मरिया, तिच्याजवळ असलेला त्यांनी पाहिला, त्यांना पाया पडला, त्यांनी त्याला नमन केलं. हालेलुया. पाया पडला आणि त्याला नमन सुद्धा केलं. हालेलुया. तो सृष्टीचा निर्माण करता राजा पृथ्वीमध्ये आलेला होता आणि ह्या राजाला देवाचं राज्य आवडत नाही. जे सैतानी व्यक्तीचे राज्य असतात त्यांना धार्मिक राज्य आवडत नाही, कारण ते धार्मिक राज्य हर एक व्यक्तीचं जीवन, आत्मा, शरीर परिवर्तन करते. म्हणजे कुठल्याही वाईट गोष्टीपासून त्याचा संरक्षण असतो. आणि आपल्या द्रव्याच्या पहिल्या सोडून सोने, ऊन व मंतरस त्याला अर्पिली. आता त्यांनी त्याला भेटी दिल्या, आणि त्याला अर्पण केलं. आता तुम्ही विचार करा, जर त्यांना अर्पण केलेलं आहे हालेलुया, तर कुणीतरी मोह दिलेला आहे आणि तो मोहात पडल्यानंतर मनुष्य काय करे, वस्तूकडे लक्ष देतं. मग ते वस्तूकडे लक्ष द्यायला याला पकडून मत मारायचं. हालेलुया. तर आपण हे जे पवित्र शास्त्र जे शिकतात, तर तुम्ही विचार करा, येशूचा तर जन्म झालेला आहे, भेटी देऊन आलेले, त्याच्यासाठी भेटी घेऊन आले. हालेलुया. परंतु आज ते विषय जो आहे तो आपल्या सगळ्यांना समजून घेणं गरजेचं आहे की जन्म ओके आहे, पण जन्माच्या पाठीमागे त्याच्या मुश्किल किती आलेला आहे ते पण पुढे बघायचं. जरा वचन घ्या. हेरोदाकडे परत जाऊ नका अशी स्वप्नात सूचना मिळाल्यामुळे दुसऱ्या मार्गाने आपल्या देशात निघून गेले. आता हेरोदापेक्षा श्रेष्ठ परमेश्वर होता. हालेलुया. हेरोदाने त्याला मारण्याचा प्लॅनिंग केला, पण म्हणताना मारण्यावाले बचाले. हालेलुया. आता तुम्ही स्वतःहून एक विचार करत बसा की परमेश्वर जो आहे तो मार्ग देणार आहे, तो शिक्षण देणार आहे, तो नियम देणार आहे, तो विधी देणार आहे. त्या सर्व मानवाचं प्रेषित 1:24 मध्ये दिलेलं आहे. तो सर्वांचं हृदय जाणणारा परमेश्वर आहे. त्याला माहिती आहे कोणाला चेंज करायचं, कोणाला कठोर हृदय करायचं, हे परमेश्वरला माहिती होतं. जेव्हा मिस्र देशामधला फारो होता, फारोचं मन कठोर केलं आणि मोशेचं मन नम्रता केलं. हालेलुया. परमेश्वर सगळ्यांना एकमेकांना तो काय करायचं ना काय नाही तर त्यालाच माहिती. तर हा परमेश्वरापेक्षा श्रेष्ठ होण्यासाठी हेरोद राजा तयार झालेला होता. हालेलुया. तर पुढे या. ते गेल्यावर पहा, प्रभूचा दूत योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, उठ, बालक व त्याची आई
यांना घेऊन मिस्र देशात पळून जा. बघा आता तुम्ही विचार करा, त्याला काय सांगितलं? बाळक व त्याची आई मिस्र देशात, म्हणजे ह्या देशात नका राहू, तू आता दुसऱ्या देशात राहा. आता आपण लोक काय करतात? 25 डिसेंबर येशूचा जन्म झाला एवढं माहिती आहे, पण या पाठीमागेची वचनं आहेत, एवढा अध्याय जो लिहिलेला आहे, पण या अध्यायामध्ये आपलं संपूर्ण जीवन जे आहे ते कुठेतरी महत्वाचं आहे. हालेलुया. आता 1 पासून 23 वचनापर्यंत तो अध्याय लिहिलेला आहे. फक्त येशूचा जन्म झाला एवढंच नाही लिहिलं, तर पूर्ण अध्यायाची ऐतिहासिक आहे. आता मी बोलला नाही, मी मधून उचललेलं, पण आपण पण तसंच करतात. एक वचन घेतात, योहान 1:18 दिले, देवाला कोणीच पाहिलं नाही, फक्त एक वचन घेतात, कारण बाकीचा दुसरा आहे तसंच ठेवतात. कोणताही जेवायला बसला ना तर एकाच जाऊन बसत नाहीये, अरे काय चव लागली, मग तो आणखी खातो. तसं ही आध्यात्मिक भोजन आहे. एक एक वचन मनुष्याच्या शरीरामध्ये जेव्हा प्रवास करतो ना, तेव्हा त्याला समजते की मला आता स्वर्गाचं राज्य मिळालंय. आम्ही तर पृथ्वीचं राज्य आहे, हे आपलं राज्य पृथ्वीचं आहे, हे स्वर्गाचं नाही. खायचं प्यायचं बसायचं उठायचं काम धंदा करायचं हे एक राज्य आहे. पण दुसरं राज्य जे आहे ते सार्वकालिक, म्हणजे आपला आत्मा सेफ होईल, आपला आत्मा परमेश्वराच्या हातात जाईल. कारण त्याने जेव्हा आत्मा दिला ना तेव्हा माणसाला नाव मिळाली. जतपर्यंत आत्मा नाही तत्पर्यंत त्याला नाव नाही. तर लूक मध्ये आपण बघा, ज्या वेळेला लूक 1 अध्यायामध्ये तुम्ही बघता, जेव्हा 26 पासून येशू ख्रिस्त जन्माला येणार, देवदूताच्या द्वारे त्याचं नाव ठेवलेलं होतं येशू. काय? पहिल्यांदा ना. आता तुम्ही एवढे लोक जन्माला आलेले आहेत, त्या आईला पहिलंच माहिती नाही मुलगा आहे का मुलगी आहे का, त्याला खायला काय पाहिजे, तर कोणत्याच आईला माहिती नसते ना, बाबाला पण माहिती नाही. माहिती फक्त त्या परमेश्वरालाच फक्त माहिती असते की आमची ऐतिहासिक माहिती काय. आपल्या प्रत्येकाचं नाव देव आहे तेव्हा नाव आहे, न देव गेला तर प्रेत आणि मयत, ही दोनच नाव असतात. परमेश्वराचं शिकवण जे आहे ते पवित्र शास्त्र माणसाच्या जीवनामध्ये फार कठीण परिस्थितीमध्ये जाते. म्हणून स्कूलमध्ये टीचर शिकवत असते, मूर्त्या नसतात. आजच्या काळामध्ये मूर्त्या जास्त आहेत, शिक्षक कमी आहेत, आणि शिक्षक माहीत नसल्यामुळे त्यांना धार्मिकता समजत नाही. मग आपण जातीवाद बघतो, धर्मांतर बघतो. कोणताही मनुष्य धर्म परिवर्तनामध्ये प्रवेश करू शकत नाही, कर्मामध्ये प्रवेश करते. हे पवित्र शास्त्राचं शिक्षण आहे. तुम्ही एका कागदावर विश्वास ठेवताना तिकडे समजा काय या धर्माचा. आता जर तुम्ही ऐतिहासिक जर बघितलं आणि परमेश्वरचे नियम आणि मार्ग जर बघितले या पवित्र शास्त्रामध्ये उत्पत्ती 1 की प्रत्येक मनुष्य एक देवाचं रूप आहे, आणि त्या रूपाद्वारे आम्ही सर्व माणसं देवासारखेच बसलेले. हा जेव्हा आत्मा आहे तो देव आमच्याशी बोलत आहे, तेव्हा एक शब्द देव. आता उत्पत्ती 2:7 त्यांनी आत्मा घातला. आता तसंच प्रभू येशू मध्ये आत्मा घातला. हालेलुया. तो पवित्र आत्मा होता. हालेलुया. म्हणून पवित्र आत्मा बोलणार होता. प्रभू येशू जन्मापासूनच बोलता होता, परंतु ते इतिहास गोष्टी या पवित्र शास्त्रामध्ये लोकांना समजलं नाही आणि माहिती पण नाही. कारण मध्ये 10:20 मध्ये त्यांनी तेच बोललेलं आहे, तुम्ही नाही बोलणार तर तुमच्या काही पित्याचा आत्मा असतो बोलणार. परमेश्वराचा आत्मा माणसातून बोलतो, पण 2 प्रकारे आत्मा, एक दुष्ट आहे किंवा नाचवचे. जो खोटं बोलणारा जो आत्मा आहे तो एक अलग आहे. हालेलुया. हालेलुया. बघा, ज्या वेळेला एखाद्या कुत्र्याचं पिल्लू आहे ते जन्माला आल्यानंतर ते बोलते की नाही बोलते? एक गाईचं वासरू आहे ते जन्माला आल्यावर उठून चालते की नाही चालते? पण माणसंच का नाही? कारण माणसामध्ये एक शाप प्रसिद्ध झाला. हालेलुया. कारण मनुष्य शापित बनला. उत्पत्ती 3 अध्यायामध्ये जेव्हा परमेश्वराचे नियम त्याने तोडले तेव्हा शापित झाले. आपल्या मुलांना प्रार्थना करायला शिकवावं लागते, शिव्या मारायला शिकवायला लागत नाही. मग आपण स्वतःहून शिकायचं की आपण त्या मधल्या झाडाचे चुकीचे लोक आहोत. हालेलुया. आपली मुलं पहिली माती खातात की नाही खातात? मग जर उत्पत्ती 3 अध्यायामध्ये जेव्हा सापाला शाप दिला तर त्याला जीवनभर माती खायला. म्हणून आपल्या मुलांना
जास्त करून शिव्या मारणं, उलट बोलणं, भांडण. आता येशू ख्रिस्त उलट बोलणारा नव्हता, तर काही लोकांमध्ये ती सिस्टम वेगळी आहे की योहान 2 अध्यायामध्ये किंवा योहानमध्ये 19 अध्यायामध्ये 25% दिलेला आहे की त्या बाईचा अपमान केला. ती बाई म्हटली नाही. बाई म्हणजे ती शिक्षिका होती, ती टीचर होती. हे पवित्र शास्त्र, पवित्र आत्मा मिळाल्याशिवाय कोणत्याच व्यक्तीला या पवित्र आत्म्याची दिशा कशा प्रकारे आहे समजणार नाही. एक झाड असते, झाडाला फांद्या असतात, त्याला बारीक डाळ्या पण असतात, त्यांना पानं पण असतात. आपण गिनती नाही करू शकत. हालेलुया. तसं प्रत्येकाच्या अवयवाला परमेश्वराने दिलेले एक गिफ्ट आहे, परंतु ते गिफ्ट समजलं पाहिजे. माणसामध्ये मोहित गिफ्ट जास्त आहे. मोह लगेच माणसाला आवडतं, पण मोहावर विजय मिळवणं हे लोकांना आवडत नाही. हालेलुया. तर आता बघूया, तर पुढचा इतिहास सांगतो तुम्हाला. पुढे घ्या. आणि मी तुला सांगेपर्यंत तिकडेच राहा, कारण बाळकाचा घात करण्यासाठी हेरोद त्याचा शोध करणार. आता तुम्ही विचार करा, आता आजचा 1 तारीख आहे, 25 डिसेंबर येशूचा जन्म आहे, बरोबर? किती फरक आहे? 8 दिवसाचा. किती? 8च दिवस आहे. आता 8 दिवसाचा इतिहास तुम्हाला अनुभवायचा आहे. बघा, आता हेरोद मरेपर्यंत त्याला काय सांगितलं? तू तिकडेच. आता हेरोद मरेपर्यंत, आता रात्री तुम्ही म्हाताऱ्याला जाणार असेल काही लोकांनी, बरोबर? जाणार का? मैताला गेले नाही? ओके, अगदी. तर तुम्हाला एक सांगून ठेवतो, हा जेव्हा मरतो ना तेव्हा परत येतो. जर वाच मग तुला मी सांगते. मग तो उठला आणि बालक व त्याची आई त्यांना घेऊन रातोरात मिस्र देशात निघून गेला. आता तुम्हाला माहितीये, एक बाई बाळाला जेव्हा जन्म देते ती 1 महिना घराच्या बाहेर उतरते का? मला सांग. बायबलची नियम आहे, एक 33 दिवस आणि एक 66 दिवस ती मंदिरापर्यंत पोहोचू शकत नाही. अशी जुन्या कराराचे नियम आहे. मुलगा झाला तर आणि मुलगी झाली तर त्यांच्यासाठी 66 दिवस आणि 33 दिवस असं बायबल आधारित जीवन आहे. हालेलुया. सगळी वचन तुम्ही मला देत नाही, परंतु मी तुम्हाला सांगतो, पण वेळ नाहीये. तर एक शिका की आध्यात्मिक शिक्षण आहे हे आमच्या जवळ नाहीये. जर आध्यात्मिक शिक्षण असतं तर आम्ही सगळे लोक आध्यात्मिक मार्गावर सगळे जीवन जगले असते. आमच्या प्रत्येकाला आध्यात्मिक धार्मिक शिक्षण हे पहिलं शिकता आलं पाहिजे. जर ते शिकलं नसेल तर तुम्हाला धार्मिकता समजेल. आणि हेरोदाच्या मरणापर्यंत तिथे राहिला. काय सांगते? हेरोदाच्या मरणापर्यंत तिकडेच राहिला. कुठे? हेरोद मेला त्यापर्यंत तिकडेच होता. कुठे? मिस्र देशात. आता आपल्या इकडे गाईची गोठे आहेत, त्या गोठ्या सध्या आहे तो. आता जन्म झाला, त्याला समर्पण केलं तरी तो तिकडेच बसलेला आहे. कारण आपण जे बघतो ना तर आपल्या स्वतःच्या मनाप्रमाणेच बघतो की परमेश्वरच्या नियमाप्रमाणे आपण आपलं जीवन नाही. आपण मूर्तिपूजक मध्ये जातो. हालेलुया. मूर्तीकडे वळत नाही, म्हणून आपल्याला धार्मिकतेची ओळख होत नाही. धार्मिकताचा इतिहास या पवित्र शास्त्रामध्ये दिलेला आहे. आणि हे पवित्र शास्त्र मानवासाठी, कोणत्या धर्मासाठी नाही, कोणत्या व्यक्तीसाठी नाही, तर मानवाचं जीवन परिवर्तन स्वर्गात कसं जावं या विषयावर हे पवित्र शास्त्र लिहिलेलं आहे. मी माझ्या पुत्राला मिस्र देशातून बोलावलेले आहे, हे जे प्रभूने संदेशांच्याद्वारे सांगितले ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. संदेश जे असतात, कोणत्याही काम करायचं आहे, कोणतं काय करायचं असेल तर पहिलं संदेश त्याला विचारावं लागते. आता येशू जन्माला आला तर संदेश त्याला समजते आणि संदेश ते सांगतात. आता एशियामध्ये सांगतात ते 14 पासून जर वाचलं तर प्रभू येशू ह्या जन्माविषयीचा एशियाचा संदेश आहे, भविष्य आहे. हालेलुया. आपल्या हरेक व्यक्तीला ना आपण आत्मिक, सामर्थ्यिक, शांती, ज्ञानात हे शांतीचा राजा होता आणि शांतीचा राजा आपल्या प्रत्येकाला
आजपर्यंत हर एक व्यक्ती दुःखी आहे, समस्यात आहे, संकटात आहे, निराशात आहे, अशा व्यक्तीसाठी तो पृथ्वीमध्ये आलाय. बघा काय सांगितले, मागी लोकांनी म्हणजे 3 ज्ञानी माणसं होती. 3 ज्ञानी माणसं शोध करण्यासाठी गेले. आता जर तुम्ही 1 अध्यायामध्ये जर तुम्ही 6 पर्यंत जर वाचलेलं असेल तर तिकडे तुम्हाला इतिहास समजेल त्याचा, की याचक होते, शासक लोक होते, अशी मेन माणसं पकडली आणि त्यानंतर त्याचा पाठलाग केला की संदेश त्याच्याद्वारे खरोखर एक राजा जन्माला आहे, एवढ्याचा राजा तो ख्रिस्त प्रभू आहे. हालेलुया. अशी काही उदाहरण आहेत आणि ती उदाहरणं त्या राजाला पटली नाही, म्हणून हेरोदाने हा प्लॅनिंग करून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याने केला आपण कसा कोणत्या गोष्टीचा विचार केला की दुसऱ्या लोकांना पण त्यांनी मारलं. हे पाहून हेरोद अतिशय संतापला आणि जी वेळ मागी लोकांपासून नीट विचारून घेतलेली होती तिच्याप्रमाणे व आसपासच्या सर्व प्रदेशात जे 2 वर्षाचे व त्याहूनही कमी वयाचे बालक होते त्या सर्वांना त्यांनी मानसी पाठवून त्यांच्याकडून जीवे मारले. काय सांगितलं? आता जर तुम्ही जर बघितलं येशूचा जन्म झाला त्याच्यानंतर आपण 26 तारखेला तो बायकांचा सण म्हणतात ना. तो सण कसा होता माहितीये की 2 वर्षाचे खाली, कारण मागी लोकांनी यांना फसवल्यानंतर आता करायचं काय, तर त्यांनी आपल्या माणसाला पाठवलं आणि जितकी 2 वर्षाखाली जेवढी मुलं होती त्यांची कत्तल केली, हत्या केली, मारून टाकली. पुढे हेरोद राजाने. हालेलुया. कारण येशू सापडला नाही ना, त्याला परमेश्वरी पाठवला कुठे, अरे तो देव होता त्याला पण मारला नाही. हालेलुया. हर एक शिक्षण आहे ना आपल्याला घेता आलं पाहिजे किंवा आपण ते समजून पण घेतलं पाहिजे. आता तुम्ही स्वतःहून त्याच्यावर एक विचार करायचा आहे. आता यांनी फसवलं असं म्हटलं, काय सांगते, फसवलं अशा पद्धतीने गेलं आणि काय सांगते, जे सांगितले होते ते त्या सवयी पूर्ण झाले. ते असे रामाने ते रडणे व मोठा आकांत याचा शब्द ऐकण्यात आला. रामे आपल्या मुलांकरिता रडत आहे आणि ती नाही म्हणून ती सांत्वन हवी. आज आपल्याला शिकायचं आहे. आपण अनुभव घेतले तरच आपल्याला बायबलची गोष्टी समजतील. बायबल अशा पद्धतीचं लिहिलेलं आहे पवित्र शास्त्र की ऐतिहासिक म्हणतात. इतिहास सृष्टीचा निर्माण करता परमेश्वराचा इतिहास आहे. परमेश्वर कसा होता, परमेश्वर आपले सगळ्यांचे इतिहास आहे. कोणी कॅम्प्युटर बनवलं त्याचा इतिहास आहे, कोणी रेडिओ बनवला त्याचा इतिहास आहे, ज्याने काय काय बनवलं त्याचे इतिहास आहे. तसं सृष्टी कशी निर्माण झाली त्याचा इतिहास या पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेला आहे. परंतु पवित्र शास्त्र लोक वाचण्याचा प्रयत्न करत नाही. तो आत्म्याचा प्रश्न आहे आणि शरीरचा प्रश्न काम धंदा आपला आहे असा आहे. हेरोद मरण पावल्यावर पहा प्रभूचा दूत मिस्र देशामध्ये स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, बालकास व त्याच्या आईस घेऊन इस्रायलच्या देशात जा. पुढे बालकास आणि त्याची त्यांना इस्रायलच्या देशात. आता पुन्हा कुठे आला तो, कारण त्याला माहित पडलं की हेरोद मेला. बरोबर. आता तुम्ही विचार करा, काल जाळा केले, हेरोदाला जाळा ना, जाळा ना, हा तोच तो मेला. मेल्यानंतर त्याला काय सांगितलं, आता परत कुठे जा, कुठे. आम्ही काय विचार करतो, जुना मनुष्य
आता गेला, आता नवीन मनुष्य नवीन वर्षातून. तो जुना मनुष्य तोच होता हेरोद. त्यांनी या परमेश्वर हा जो पुत्र पृथ्वीवर आलेला होता तोच परमेश्वर त्याला मारण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी बनवलं त्याने त्याचा घात करण्याचा प्रयत्न केला. सेम तो जुदासने पण तेच केलं. मग ते 26 अध्याय ज्याने माझं अन्न खाल्लं त्यांनी, ज्याने त्याला बनवलं तेच विरोध आहे. आज पण तोच प्रश्न आहे. जे परमेश्वर त्यांना बनवून पृथ्वीवर पाठवतो तेच ते परमेश्वरच्या विरुद्ध जीवन जगत आहेत. तर आपल्याला शिकायचं आहे. तर हा इतिहास जो आहे म्हणून आपण 25 डिसेंबरला सण साजरे करत नाही, कारण या बाळाची हत्या झालेली आहे बघा. आणि त्या आईला इतका प्रमाणात दुःख भोगून त्या अशा परिस्थितीमध्ये तिला दुसऱ्या देशात गाढवावर जावं लागलं. इतकं कितीतरी कंडिशन खराब होती. येशूचा जन्म सुद्धा गाढवाच्या प्रवासानेच गेलेला आहे आणि येशूचा मृत्यू सुद्धा गाढवाच्या प्रवासानेच झालेला आहे. परमेश्वराच्या योजना या पवित्र शास्त्रामध्ये अनेक प्रकारचं शिक्षण लिहिलेलं आहे आणि अनेक प्रकार या शिक्षणाच्या द्वारे आपल्याला समज आलेली आहे. आणि जर त्याला समज तो मनुष्य बायबलच्या आधारित जीवन जगणार, बाकी कोणत्या जीवनामध्ये तो प्रवेश करणार नाही. कारण बाळकाचा जीव राहण्यास जे कामात होते ते मरून गेले आहे. काय बाळकाचा जो जीव घेणार होता तो मरून गेलाय. आता तुम्ही विचार करा, आता इतके दिवस गेले. आता लोकांनी बघितलं की 31 तारखेला त्याला जाळून टाकलं. आम्ही सांगतात जुना मनुष्य गेला, आता नवीन चालू म्हणजे पाप सोडलं. आणि पाप सोडलं ना की ते पापाला सुरुवात करतात. काहीतरी पाळण्या कार्यक्रम प्रोग्राम तोच दिवस आहे. येशूचा जन्म अख्खी दुनियामध्ये आता जास्त करून हॅपी न्यू इयर करतात बरोबर. संपूर्ण जगामध्ये आता जगामध्ये कोण होता? तोच होता. योहान 1:29 मध्ये हा पहा जगाचे पाप हे हरण करणार देवाचा पुत्र. येशू ह्या जगाच्या लोकांसाठी आलेला होता, कोणत्या धर्मासाठी नाही आलेला. म्हणून प्रत्येक व्यक्ती त्याला सन्मान आणि किंमत देते. पण लोकांना माहिती नाही की हा इतिहास नक्की या शास्त्रात कशा पद्धतीने लिहिलेला आहे. म्हणून आम्ही लोक 25 डिसेंबरचा येशूचा जन्म मान्य करतात, पण त्याचा इतिहास पाठीमागे त्याच्या जीवनात किती दुःख आले ते पण आम्ही बघतात. नाण्याला 2 बाजू आहेत. 5 रुपये दिसले तर 5च नको, त्याच्या पाठीमागे काय आहे का? तर जर तो शिक्का असेल तरच 5 रुपयाला डिमांड आहे. अर्धा कापलेला आहे. एक दिवस माझ्याकडे 50 पैसे होते, तर 5 रुपयाचा शिक्का आहे तर पाठीमागे बघितलं तर त्याला काहीच नाही, पैसे नाही घेतले. छोटा होता तेव्हा. तसं आहे. कैसराचा कैसराला आणि देवाचा देवा. म्हणजे परमेश्वर ते परमेश्वरचं, सरकारचं ते सरकार. आपल्या हर एक व्यक्तीला नियमाचं पालन करावं लागते. तेव्हा तो उठला आणि बाळकाला व त्याच्या आईला घेऊन इस्रायलच्या देशात आला. वर्ष 22 परंतु हरभरा हा आपला भाग घेतो त्याच्या जागी यहुद्या राज्य करीत आहे असे ऐकून तो तेथे जाण्यास निघाला. बघा काय सांगते, त्याच्या मुलाने राज्य करायला बाबाच्या जागी, पण बाबाने मारायचा प्लॅनिंग केला मुलाचा नव्हता. पण ते घाबरले, पण परमेश्वरी त्याला पुढे दिलं. आणि स्वप्नात सूचना झाल्यामुळे तो गालिब प्रांतात निघून गेला. वर्ष 23 व नासरी नावाच्या गावी जाऊन राहिला, अशासाठी की त्याला नासरी म्हणती हे जे संदेशांच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. म्हणजे संदेशांना ज्या गोष्टी शिकवलेल्या होत्या त्या संदेशाच्या द्वारेच त्या गोष्टी घडत गेल्या. म्हणजे आज तुम्ही विचार करा की परमेश्वराचे मार्ग, शिक्षण, नियम आहेत, हे आपल्या सर्वांना ना ते पाळता आले पाहिजे. आता लूक मध्ये 2:21 वचन. आता या 21व्या वचनामध्ये तुम्हाला अनुभव भेटेल की बघा 8व्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी त्याचं नाव
म्हणून या प्रार्थनेचं नाव इमानुएल. आम्ही 1 तारखेलाच याचा जन्म केलेला आहे. हालेलुया. आध्यात्मिक जन्म. योहान 3. आम्ही नव्याने जन्म घेतला आणि नव्याने जन्म घेतल्यानंतर प्रभूच्या प्रचाराचा जन्म आम्हाला सत्य समजलं. हालेलुया. 2021 8वा दिवस म्हणजे सुंतेचा दिवस आल्यावर त्याचे नाव येशू ठेवण्यास आले. हे तो आईच्या उदरात असताना देवदूतांनी ते ठेवलेलं होतं. आता जर बघितलं की आपण आजच्या काळामध्ये 1 जानेवारी बरोबर, आता हे कॅलेंडर झालं, कॅलेंडर सुरू झालं. हालेलुया. येशू ख्रिस्तापासून या राज्याची स्थापना सुरू झाली. आता हेरोद तो दुसरा झाला, म्हणजे मुलगा झाला, पण त्या मुलाचा डिमांड कळी झाला. जो घातक होता त्यालाच उडवलं आणि त्याच्या जागीरेवर परमेश्वर हा स्वतः जगाचा तारणारा राजा. म्हणून हे स्पेशल तुम्हाला माहितीये की 2024 पर्यंत सुरू झालेला आहे. हालेलुया. हे 24 व 2024 हे येशू ख्रिस्ताच्या नावाने या पृथ्वीचं कॅलेंडर तयार झालं. हालेलुया. म्हणून हर एक व्यक्ती, प्रत्येक व्यक्ती हा दिवस साजरा करतो, पण लोकांना माहिती नाही हा प्रभू येशू जगाचा तारणारा राजाचा राजा हा प्रभूचा यो सैतानाला हरवण्यासाठी पृथ्वीवर आला. म्हणून पहिला राजाला त्यांनी हरवलं. हालेलुया. नंतर शैतानाला हरवलं. हालेलुया. समजलं. म्हणून येशूचा जन्म असाच आहे की लोकांचं जीवन परिवर्तन करणारा, माणसाला मन बदलावं अशा दृष्टीने प्रभू येशू या पृथ्वीमध्ये आले. सगळ्यांची हृदय जाणार, सगळ्यांची हृदय जाणार, पण सत्य कोणाला अद्यापर्यंत सापडलं नाही. तेव्हा 8:32 दिलेलं आहे. ज्याला सत्य समजेल सत्य त्याला बंधनातून मुक्त करेल. अद्याप आपल्या कोणत्याच व्यक्तीला अद्याप ख्रिस्ती हे नाता समजलेलं नाही. ख्रिस्त धर्म परिवर्तनासाठी नाहीये. बरेचसे लोक खोटे ख्रिस्ती, खोटे संदेश पडले गेले आणि त्यांनी काय केलं, आपली मेजॉरिटी आपल्याला पैसे मिळते पण पाण्याचा बप्तिस्मा सांगतो, तर कोण सांगते पवित्र आत्म्याचा बप्तिस्मा, कोण सांगते बप्तिस्मा नाही घेतला तर तू नरकात जाईल. अरे लूक मध्ये 23 अध्याय 39 पासून एक चोर होता. तेव्हा प्रभू येशू त्याला स्वतः सांगतो, तुम्ही एका पेपरावर आणि एका पाण्यावर जर एवढा विश्वास ठेवता, तो जुना करार होता मध्ये 3 अध्यायामध्ये 11व्या वचनामध्ये दिलेला आहे. तो योहानाचा बप्तिस्मा होता पाण्याचा, पण प्रेषितांच्या गुह्यामध्ये जो दुसरा अध्याय जर वाचला तो पवित्र आत्म्याचा आहे. आणि योहान 19 अध्याय 25 पासून जर वाचलं तेव्हा ते एकांत बसले. पौल काय सांगतो, मी एका घरचा बप्तिस्मा केला, बाकी मला आठवत नाही मी कोणाचा घर. मग मला प्रभूने सुवार्ता सांगण्यासाठी निवडले. आपल्याला सुवार्तेची गरज आहे. बघा हे माणसाचं प्रेषित एक चोईस बोला ना, सगळ्यांचं हृदय जाणार. माणसाचं मन बदललं पाहिजे. तुमचं मन नाही बदललं तर बप्तिस्मा काय करायचा. तुम्हाला मी आजच्या काळामध्ये कितीतरी लोक असे आहेत, आजच्या काळामध्ये बप्तिस्मा घेणारे लोक दारू पण पितात, बप्तिस्मा देणारे ते पण दारू पण पितात, सिगरेट पण पितात. हालेलुया. आणि विचारतात माझा बप्तिस्मा काय, माझा बप्तिस्मा झालेला आहे. बप्तिस्मा प्रचारक असते, लक्षात ठेवा. कोणत्या माणसाचा बप्तिस्मा झाला ना तो सुवार्ता सांगायला सुरुवात करते. लूक 3 अध्यायामध्ये 22-23 पासून सुरुवात करा, मग तुम्हाला प्रश्न सुटता येतील. तर येशूचा जन्म असा आहे. म्हणून योहान मध्ये 3 अध्याय 3 वचनामध्ये इस्रायलचा गुरु होता आणि इस्रायलच्या गुरुला, तो इस्रायलचा गुरु, आता इस्रायलमध्ये येशू जन्माला आलाय नाझरेत, बरोबर, पण तो गुरु आहे, त्या गुरुला येशूची माहिती नाही. आता आपल्या इकडे पण भरपूर गुरु असतात जगामध्ये, पण त्याला धार्मिकताच माहिती नाही. मग तो गुरु कसा बनू शकतो. हालेलुया. म्हणून येशू त्याला काय सांगतो योहान 3:3 बघा जरा. योहान 3:3
येशू त्याला म्हणाला, अरे मी तुम्हाला खरं सांगतो, नवीन जन्मल्यापासून कोणालाही देवाचे राज्य काय. आता नवीन जन्म कसा होणार आहे, तर तो काय सांगतो पुढे, निकोदेम त्याला म्हणाला, अरे म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्म घेईल, दुसऱ्यांदा जाणे व जन्म घेणे शक्य होईल काय. आता हा प्रश्न त्याला सांगतो. हे प्रश्न आहे, प्रश्न आपल्याला सोडता येत नाही देवाचे. देवाचे जे प्रश्न असतात ना ते आपल्याला नाही सोडतात, देव आपले प्रश्न सोडतात. तर बरेचसे लोक आहेत विश्वासात येतात. पहिला येतो माणूस विश्वास आहे, काय प्रार्थना आवडली, काय मस्त आहे. नंतर एखादा माणूस जोडीला भेटला का त्याचा विश्वास हळूहळू कमी भेटला, मग गेलं तो देवापासून. माणूस शेवटपर्यंत टिकेल त्याचं स्थान. विश्वास पाहिजे, हर चीज मध्ये विश्वास आणि क्रिया. प्रत्येक मनुष्य उद्याचा विश्वास ठेवतो आणि उद्या तो बघतो. तसंच परमेश्वरावर आमचा विश्वास स्ट्रॉंग पाहिजे. जर आमचा विश्वास नसेल तर आम्ही जीव आहे. म्हणून गलातियर 4:10 मध्ये ते वार महिने सणाचे काळ ही तुम्ही पाळता. तो सांगते तुमच्या संबंधी मला भीती वाटते. हे वार नाही पाळायचे, सण पण. मध्ये 6:9 पासून येशूने भाकरीविषयी म्हटलं, रोजची भाकर देतो तो. कोण उपाशी आहे, आज चिकन खाल्लं पाहिजे, आज बकरीचंच मटण खाल्लं पाहिजे, आज करंजाच बनवल्या पाहिजे. अरे 365 दिवस दिलेले आहेत, तर खाणे समाधान राहत. कोण उपाशी आहे, खाल्ले. तर बघा, हे जे देवाचा जो जन्माचा दिवस आहे, हे आम्हाला आठवण का ठेवावी की आमच्यासाठी त्यांच्या जीवनात किती दुःख आहे. समजलं. हे इतिहास भरपूर मोठे आहेत आणि ज्याला पवित्र आत्मा मिळालेला आहे ना तो सांगू शकेल. तुम्ही कोणताही व्यक्ती पवित्र आत्मा ज्याला मिळालाय तो पवित्र आत्म्या विषयावरच लोकांना मार्गदर्शन करू शकेल. पण तुमच्यात पवित्र आत्मा नसेल तर तुम्ही त्याच्या विरुद्ध जात असाल. हे असं असते, सिस्टम आहे. प्रत्येक गोष्टीची एक सिस्टम आहे. सगळ्यांना पवित्र आत्मा तसं पण मिळतो का, एक सैन केली झाला, बप्तिस्मा सैन केली झाला, तुला एक अधिकार आहे. कोणत्याही माणसाला योहान 6:44 की त्याची इच्छा आकर्षिल्याशिवाय कोणीच माझ्याकडे. परमेश्वराची इच्छा लागते. योहान 15:16 तुम्ही मला निवडलं नाही तर मी तुम्हाला निवडले. देव जो निवडतो तो खरा आणि माणूस जो निवडते तो खोटा. माझा स्वार्थ आहे, मी माझ्या स्वार्थाने मी जर तुम्हाला निवडलं तर माझा फायदा देवाचा पैसा. म्हणून मध्ये 10:17 माणसाच्या बाबतीत सावध. सगळ्यांना धार्मिकता समजत नाही. 24 तास त्याच्यात राहावं लागते. आम्ही थोडीशी प्रार्थना केली आणि सांगितलं पवित्र आत्मा आला, असं पवित्र आत्मा येतो. मी आज देवाला मी माझं जीवन समर्पण केले. बरोबर, समर्पण केल्यानंतर देवाच्या कार्यात आपलं संपूर्ण जीवन घालवलं पाहिजे. तेव्हा पवित्र आत्मा आपल्याशी कार्य करत असते. आज तुम्ही बघा, इकडे जर प्रार्थनेत बसलेले आहेत, बरोबर, जर इकडे वेळ दिली आहे तेव्हा स्वर्गात जायला वेळ मिळतो. इकडेच अर्धा तास, पाऊण तास किंवा 1 तास किंवा 2 तास बस मस्त आनंदाने गाणी घेतली, स्तुती केली, काय बरं वाटलं ना. ती शांती येशूच्या नावात कुठल्याही ठिकाणी एका दगडाला जर सांगितलं ना, एका मूर्तीकडे गेलं ना तरी येशूच्या नावात शांती. मी तुम्हाला सांगतो, पण ती तात्पुरती आहे, परिवर्तनाचं नाही. प्रत्येकी व्यक्तीला शिकताना किंवा शिक्षण घेताना किंवा आत्मपरीक्षण करताना पूर्ण पवित्र आत्म्याचा अनुभव प्राप्त झाला पाहिजे. अरे मी नेहमी लोकांना सांगतो, जर स्वर्गात जाता येत नसेल तर मग प्रार्थनेला तुमचं येऊन फायदा नाही. जर स्वर्गात जाणारी व्यक्ती जर आहे तर त्याला इंटरेस्टली आहे आणि तो वचनावर पूर्णपणे श्रद्धा देऊन चालत आहे तर त्याला नक्कीच येशूचं राज्य मिळणार. तर हा सणामध्ये या वचनाचं, या विचाराचं आत्मपरीक्षण करण्याचं विचार करत बसा. सण मोज मजासाठी नाही, सहन करण्यासाठी.
येशूने सहन केलं. मला ते 16:24 वर दिले, माझ्या मागे यायचं असेल तर स्वतःच वधस्तंभ उचलून मला. येशूला कोणताही मनुष्य ऍक्सेप्ट करत नाही, मान्यता घेत नाही, कारण येशूचं जीवन खतरनाक आहे, त्याच्या मागे जायचं. बरेचसे लोक या परिस्थिती, अरे ते तो नसताना तर आपलं जीवन राहिलंच नसतं, सैतानाने आपला पापड करून सोडला असता. पापड तर खाता येईल पण माणूस त्याचा विचार पण करू शकत नाही. मार्क 5 अध्यायामध्ये बघा, या माणसाच्या अंगामध्ये अशुद्ध आत्मा होता, दगड धोंडे आपलं अंग ठेचत होता. आता त्याच्यातला भूत प्रेत काढायचं होतं तर कोणताच व्यक्ती नव्हता. येशू तिकडे गेला त्या कबरेत आणि तिथे त्याला परत केला. तर अशुद्ध आत्मे काय बोलतात की टाकतो. हालेलुया. तुला अद्याप खेळायला नेलं नाही ना, मग त्या अगोदर तू काढू खेळशील तेव्हा आम्हाला सोडशील. ती अशुद्ध आत्मे येशूच्या नावामध्ये केवढे थरथर होत होते. हालेलुया. आज आपल्या अंगातले अशुद्ध आत्मे निघाले पण वचन घ्यायला बसले ना. जर अशुद्ध आत्मे नसते तर आज तुम्ही इकडे बसले नसते. तर आपल्याला शिकायचं आहे, ख्रिस्ताचा जन्म 1 तारखेला खरा मंदिरात समर्पण झाले. जन्म झाल्यानंतर 25 तारीख हे चांगलेच आहे. 5 + 2 = 7 परिपूर्ण आपला त्याने दिल्या पृथ्वीची सृष्टीची निर्मिती. हालेलुया. आणि एक या जगाचा धारण करता एक पृथ्वीमध्ये तोच प्रभू येशू असतो. तो हर मानवासाठी आले. जो त्याच्याजवळ जातो त्याला सत्य समजते योहान 32 प्रमाणे आणि तो त्याचा स्वीकार करतो. तर आपल्या प्रत्येकाला वचनात, शिक्षणात आणि नियमात चालता आलं पाहिजे. आपण छोटीशी प्रार्थना करूया. ते सर्वांना आणि सर्वांचा हृदय झाला प्रवेश प्रत्येकाला आशीर्वाद. त्या भारत देशावर प्रत्येक व्यक्तीला सांगितलं, आलेल्या हर एक व्यक्तीला सांगितलं, नवीन वर्ष प्रत्येकाला तुझ्या राज्यात नवीकरणामध्ये जाऊन दे. पापापासून, वाईटापासून मुक्ती बसेल. सर्व गोष्टी चुकीच्या आहेत त्याच्यातून प्रत्येक व्यक्तीला प्रभू सुटकारा दे. प्रभू त्याला सुटकारा दे आणि तुझ्या मार्गानुसार चालणाऱ्या प्रत्येकाला आशीर्वाद कर. सर्व पोलिस प्रभूचा आशीर्वाद मी प्रार्थना येशूच्या द्वारे करतो. आमेन. हालेलुया.